तुम्ही जेव्हा वडे बनवायला घ्याल तेव्हा एकदा भोपळा टाकून तर बघा, वडे किती चांगले होतात। चला, हा पंधरवडा म्हणजे पितृपक्षाचे, याच्यामध्ये पानाला लावण्यासाठी वडे बनवतात। आज आपण लाल भोपळ्याचे मऊ लुसलुशीत वडे बनवूया। आपण वडे बनवण्यासाठी भोपळा घेतो तेव्हा भोपळा एकदम लाल आणखीन पिकलेला बघून घ्यायचा। भोपळ्याच्या बिया काढायच्या। जून भोपळा असला ना मग मोठ्या मोठ्या बिया असतात। भोपळ्याच्या बिया काढून धुवून घेतल्या, आपण तुकडे करूयात। भोपळा आपल्याला किसून घ्यायचा आहे। भोपळा किसण्यासाठी आपण बारीक किसणी लावले म्हणजे बारीक भोपळा किसेल। आपण भोपळा किसताना जेवढा पिवळा भाग आहे ना तेवढाच किसायचा, वरची साल किसायची नाही। भोपळा शिजवण्यासाठी आपल्याला पातेलं लागेल। एक पातेलं घेऊया। भोपळा पातेल्यामध्ये घालायचा आहे। भोपळा आपण पाव किलो घेतला आहे, त्याच्यासाठी 50 ग्राम गूळ घालते। आपल्याला जास्त गोड आवडत असेल तर आणखीन थोडा गूळ वाढवला तरी चालेल। गूळ आणखीन भोपळा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। पातेलं गॅसवर ठेवलं की सुरुवातीला गॅस बारीक ठेवायचा, अजून गुळाचं पाणी झालं नाही। गूळ आणि भोपळा मिक्स करूया। गुळाला पाणी सुटले, त्याच्यामध्ये भोपळा चांगला शिजवून घ्यायचा आहे। भोपळा चांगला शिजलाय, गॅस बंद करते। हे सर्व परातीत काढून घेऊया। अर्धा चमचा शेंदा नमक घालूयात, चिमूटभर वेलचीची पावडर। वड्याची भाजणी केली तेव्हा आपण सर्व साहित्य घातलेलं आहे। आता पिठामध्ये काय घालायची आपल्याला गरज नाही। मीठ आणखीन वेलची एकत्र करून घ्यायची आहे। भोपळा आणखीन गूळ शिजवला तर किती छान दिसतोय आणि सुगंध पण छान सुटलाय घरभर। भोपळ्यामध्ये वड्याचं पीठ घालूया। तर आपल्याला लागेल तसं पीठ घेऊन मळायचं आहे, एकत्र सर्व पीठ नाही घालायचं। पीठ मळून घेऊया। पीठ मळायला थोडंसं पाणी लागणार आहे, पाणी हातावर घेऊन घालायचं, नाही तर मग पीठ पातळ होईल। पीठ मळताना घट्ट मळायचं। पीठ आपण झाकून ठेवतो ना मग थोड्या वेळाने पीठ नरम होतं। आता हे बघा, सर्वांना असं वाटतं जे लोक घरी आहेत ना त्यांना काही कामच नाही, पण असं नाही। आपल्याला वेळ कमी आणखीन कामच जास्त असतात, दिवसभर कामं संपत नाही। पिठामध्ये आपल्याला 1 चमचा तेल घालायचं आहे। परत पीठ मळून घेऊया। हे बघा, आपण घट्ट पीठ मळून घेतले। पीठ ठेवण्यासाठी एक भांडं लागणार आहे। बाउलमध्ये थोडंसं तेल घालूयात। पीठ आपल्याला 1.5 तास झाकून ठेवायचं आहे। पिठाला हवा नको लागायला म्हणून फणसाच्या पानाचा देठ लावूया इथे। हे बघा, बंद झालं व्यवस्थित। मी वडे थापण्यासाठी फणसाची पानं आणलेत, पानं धुतलेत, पुसून घेऊया। आता आपल्याला 2 पानं एकत्र करून उलट्या बाजूने अगरबत्तीची काडी लावायची आहे। पान फाडायचं नाही, हळूवार करत। हे बघ, आता आपल्याला छान वडा थापता येईल। आपण वड्याचं पीठ झाकून ठेवलं होतं ते बघूया। पीठ छान मुरलंय, थोडंसं नरम झालंय। फणसाच्या पानाला तेल लावते म्हणजे वडा थापताना चिकटणार नाही। आता आपल्याला जेवढा वडा थापायचा आहे तेवढा एक पिठाचा गोळा घ्यायचा। पिठाचा गोळा हातावर छान असा गोल करून मळून घ्यायचा आहे। पानावर ठेवून वडा थापूयात। बघा, आपण वडा थापण्यासाठी पान घेतलं, त्याच्यावर वडा किती छान थापता येतोय। वड्याला मध्ये एक होल करून घ्यायचा। वडा बघूया। हे बघा, उचलायला पण किती सोपं जात आहे। तेल गरम झाले, वडा सोडूयात। तेल चांगलं गरम करून घ्यायचं आधी। वडा एका बाजूने झालाय, उलट्या करायचे। वडा तळून झालाय, काढून घेते। राहिलेले वडे आपल्याला बनवायचे आहेत। चला, आपण वडे बनवलेले कसे झाले आहेत बघूया। बघू शकता, वडा किती छान फुगलाय आणि दिसायला पण एकदम चांगले दिसत आहेत। असे वडे बनवायचे। भोपळ्याचे वडे 2 ते 3 दिवस टिकतात, अजिबात खराब होत नाही। हे वडे आपण कशाबरोबर खाऊ शकतो, श्रीखंड किंवा चहाबरोबर खाल्ले तरी पण चांगले लागतात। वडे आपण एकदम सोप्या पद्धतीने बनवले म्हणून बनवून लवकर झाले। जेव्हा तुम्ही वडे बनवता तेव्हा वड्यामध्ये काय घालतात मला सांगा, मी बनवून बघेन। चिकन किंवा मटण बरोबर खाण्यासाठी वडे बनवतो, त्या वड्यामध्ये आपण काकडी घालतो। तुम्ही पण असे वडे बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडतील।